नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विद्युत सहाय्यक आणि इतर पदांकरताची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख महावितरण मार्फत पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे एकंदरीत पहिल्या तारखेनंतर दुसरी तारीख प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता हा तिसरी वेळ आहे, त्यामध्ये नवीन तारीख प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 याकरता ज्या जाहिराती 2023 डिसेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्या जाहिरातीची ऑनलाईन अर्ज करण्याची पहिली जी तारीख आहे ती देण्यात आलेली होती 20 मार्च 2024 आणि त्यानंतर दुसरी नोटिफिकेशन दिनांक 19 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानुसार या पदाकरताच्या म्हणजे जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 याकरता म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक लेखा, विद्युत सहाय्यक, पदवीधर शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता यांच्याकरताची नवीन तारीख देण्यात आलेली होती ऑनलाईन अर्ज करण्याची 19/4/2024 आणि या नोटिफिकेशन मध्ये एक गोष्ट देण्यात आलेली होती की तसेच अंतर्गत अधिसूचना क्रमांक 1/2024 ची वेब लिंक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती। म्हणजे ही जी अधिसूचना होती क्रमांक 1/2024 ती होती अंतर्गत अधिसूचना, म्हणजे कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकरता जे डिप्लोमा धारक आहेत त्यांच्याकरताची ही अधिसूचना होती। त्याविषयीची स्वतंत्र वेब लिंक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे या ठिकाणी लिहिण्यात आलेले होते, पण अद्यापपर्यंत अशी कोणतीही लिंक अंतर्गत भरती संदर्भात कर्मचाऱ्यांकरता उपलब्ध करण्यात आलेली नव्हती। आणि त्याचबरोबर ही जी आपण ऑनलाईन अर्ज करण्याकरताची लिंक होती त्यावरती गेल्यानंतर फक्त जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 या उमेदवारांनाच अर्ज करण्याकरता त्या ठिकाणी ऑप्शन येत होते। आणि आता म्हणजे ही जी दिनांक आहे 19/4/2024 या तारखेनंतर आता एक नवीन नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये सुद्धा दिलेली आहे जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8/2023 याविषयीची माहिती आपण या ठिकाणी वाचू शकतो। मित्रांनो, की ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरताची वेब लिंक म्हणजे URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/3/2024 म्हणजे ही पहिली होती अशी होती व त्यानंतर 19/4/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे। सबब उक्त पदाकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/5/2024 पर्यंत वाढवण्यात येत आहे। म्हणजे नवीन तारीख म्हणजे महावितरण मार्फत तिसऱ्यांदा नवीन तारीख देण्यात आलेली आहे, ती तारीख आहे 20/5/2024। ऑनलाईन अर्ज करण्याकरताची वेब लिंक, रिक्त पदे, शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती, सविस्तर जाहिराती कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे या ठिकाणी दिलेले आहे। आणि ही जी नवीन नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन आहे दिनांक 18/4/2024 ची। म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, महावितरण मार्फत तिसऱ्यांदा नवीन तारीख देण्यात आलेली आहे। याची कारण वेगवेगळे असू शकतात मित्रांनो। आता आपण एक कारण बघितलं की इंटरनल नोटिफिकेशनची लिंक उपलब्ध करण्यात आलेली नव्हती आणि या ज्या जाहिराती आहेत जाहिरात क्रमांक 5, 6 आणि 7, 8 या जाहिरातीच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकवरती इंटरनल नोटिफिकेशनच्या उमेदवारांकरताचे ऑप्शन येत नव्हते। त्यानंतरचे मुद्दे असू शकतात की मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता सुद्धा काही आश्वासने दिलेली होती। त्यापैकी कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी गुणांमध्ये काही वाढ करून देणे, त्यांच्या वयोमर्यादेमध्ये वाढ करून देणे आणि त्याचबरोबर 8वीच्या बेसवरती वायरमॅन ट्रेडमध्ये ITI पास झालेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करण्याची संधी देण्यात यावी अशा विविध मुद्द्यांची मागणी करण्यात आलेली होती। आणि माननीय ऊर्जा मंत्री तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तसे आश्वासित केलेले होते। जी की बैठक दिनांक 9 मार्च 2024 रोजी देवगिरी या बंगल्यावरती नागपूर या ठिकाणी झालेली होती। त्यामध्ये त्यांनी आश्वासित केल्यानंतर कदाचित काही चेंजेस करून महावितरण मार्फत ही लिंक मध्ये अपडेट केले जाणार अशी एक शक्यता होती, पण अद्यापर्यंत असे काही बदल करण्यात आलेले नाही। कदाचित आता आपण चर्चा केलेले कारणे सुद्धा या ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ देण्यामागे असू शकतात। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। परत एकदा आपण सर्वांना विनंती आहे, तर अशाच पद्धतीची सविस्तर आणि योग्य माहिती मिळण्याकरता कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।